छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेची बैठक झाली आहे। मतदार यादीवरून एकत्र आंदोलन करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर तसंच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते आणि या मुद्द्याच्या संदर्भात सर्व या नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा सुद्धा झाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आणि ठाकरे गट यांची प्रथमच एकत्रित अशी बैठक झाली आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे आपण पाहतोय आता संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसेची बैठक झालेली आहे। याला प्रामुख्याने अंबादास दानवे यांची उपस्थिती पाहायला मिळाली, तर मनसेकडनं जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर हे उपस्थित होते आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। तर आंदोलनाच्या संदर्भात ही बैठक झालेली असली तरी सुद्धा आता विविध अंगाने सुद्धा ही बैठक तितकीच महत्त्वाची मानली जाते। अधिकची माहिती जाणून घ्यात मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसेची बैठक झालेली आहे, नेमका अजेंडा काय होता या बैठकीचा? ऋतुजा, नक्कीच आपण बघतो की गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आणि आता त्या निवडणुकीत एकत्र लढण्यापर्यंत या भेटी पोहोचल्या आहे। आता अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी देखील ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्ष एकत्र येताना पाहायला मिळतात आणि याची सुरुवात आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील झाली आहे। आतापर्यंतची ही मनसे आणि ठाकरे गटाची पहिली बैठक समजली जाते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते। या बैठकीला मनसेचे जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर आणि दुसरीकडे अंबादास दानवे उपस्थित आहे आणि या दोघांमध्ये मग मतदार याद्या असतील किंवा ही निवडणूक आपण एकत्र कशी लढवायची या सगळ्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि तशी माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धतीने मुंबईत मनसे आणि ठाकरे गट एकत्र येताना पाहायला मिळत आहेत, तशाच पद्धतीने आता संभाजीनगरमध्ये देखील ठाकरे गट आणि मनसे एकत्र येताना पाहायला मिळत आहेत आणि या एकत्र येण्याची ही पहिली बैठक आहे आणि या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।